मित्रमंडळी नमस्कार. आज आपल्या फार्म हाऊसच्या आतल्या बाजूला आणि वरती जो शेडचा कैचीचा भाग आहे तर त्यावरती होल्याचं पिल्लू बसलेलं आहे आणि दररोजच्या पेक्षा थोडीशी जागा त्यानं उंचावरती निवडलेली आहे. तर काही दिवसानंतर कदाचित त्याला या घरात राहता येणार नाही आणि त्याला त्याच्या निसर्गातल्या घरातच जावं लागणार आहे. आणि त्याला आता सवय लागलेली आहे की आपल्या या फार्म हाऊसच्या घराची किंवा आतल्या बाजूला फिरत राहण्याची किंवा बसण्याची, परंतु त्याची ही सवय कदाचित नैसर्गिकरित्याच मोडली जाईल किंवा आपल्याला ती बांधकाम पूर्ण झाल्यावर मोडावी लागेल. कारण त्याला ही सवय लागली तर ही निसर्गाच्या विपरीत सवय असेल आणि म्हणून त्याला आपण आपल्या घरात किंवा फार्म हाऊसच्या आतल्या बाजूला राहू देणार नाही आणि त्याला निसर्गात जावं लागेल. कदाचित ते आपोआपच जाईल, त्यामुळं आपण याची फारशी काळजी करायची गरज नाही. ते कसं बसलेलं आहे त्याच्या बारीक हालचाली आपल्याला चालू आहेत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील. तर त्याचं हे तात्पुरतं निवासस्थान किंवा आश्रयस्थान आहे ते त्याला बदलावं लागेल. आणि बाहेरच्या बाजूला जाऊन मी दाखवतो की ज्या ठिकाणी त्याचं घरटं आहे तर ते घरटंसुद्धा आता त्याच्या वापरात जास्त नाही असं वाटतंय मला. या ठिकाणी आपल्या बोरचं पाणी चालू आहे आणि या ठिकाणी घरट्याच्या वरती पश्चिम बाजूनं ज्यावेळेस प्रकाश येत होता तर पश्चिम बाजूच्या सूर्यप्रकाशाला अडथळा निर्माण व्हावा आणि थोडीशी सावली मिळावी म्हणून अशा प्रकारची फळी मी या ठिकाणी उभी केली होती. त्यामुळं त्याचं थोडंसं पश्चिम बाजूनं येणाऱ्या उन्हापासून संरक्षण होत होतं. आणि ते आता या ठिकाणी थांबत नाही, म्हणजे काही दिवसानंतर ते मला ओळखायला सुद्धा येणार नाही. तर अशी त्याची, कारण दिसायला सगळे पक्षी जवळजवळ एकसारखे दिसतात, त्याचं काही नाव ठेवलेलं नाही, पण काहीतरी नाव ठेवावं असं वाटतंय. तर हे पक्ष्याचं पिल्लू जे आहे ते दुसऱ्या बाजूनं दिसावं किंवा व्यवस्थित दिसतंय म्हणून मी इकडून त्याचा व्हिडिओ घेतोय. आणि या ठिकाणी शिडी आहे तर या शिडीवरती जाऊन सुद्धा थोडासा प्रयत्न करतोय. बघूया ते थांबतंय का पळून जातंय. अजून तरी या ठिकाणी हे पक्ष्याचं पिल्लू स्थिर आहे आणि मी शिडीवर जाण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित त्याला शिडीवर जाऊन सुद्धा आपण त्याचा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, म्हणजे त्याच्या थोडंसं जवळ जाता येईल किंवा झूम करून त्याची हालचाल झालेली आहे आणि कदाचित ते आता उड्डाण करू शकते. तर अशी त्याची परिस्थिती आहे. तर आता मी शिडीवरून वरती जाण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित ते त्या ठिकाणी थांबेल असं वाटत नाही, कारण त्यांच्या हालचाली ह्या वाढलेल्या आहेत. आणि आपण वरती जाऊन त्याचा थोडासा व्हिडिओ करतोय. थोडंसं झूम करूनही आपण हा व्हिडिओ घेऊया, म्हणजे ते आपल्याला क्लिअर दिसेल. तर अशा पद्धतीनं आपण जास्तीत जास्त जवळून त्याचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याची जी हालचाल आहे ती आपल्याला या ठिकाणी दिसेल. थोडंसं लक्ष माझ्याकडं आहे त्याचं. तर असं हे आपण होल्याच्या पिल्लू किंवा होल्याच्या पिल्लाचा जो तिसरा व्हिडिओ घेतोय तर तो चालू आहे आणि बाहेरच्या बाजूला जे बोरचं पाणी चालू आहे त्याचाही आवाज येतोय. तर हे पिल्लू आपल्याला या ठिकाणी असं दिसतंय. अजूनही त्याची फारशी हालचाल नाही दिसत, परंतु कदाचित ते उड्डाण करून जाऊ शकतं. पुढच्या बाजून सुद्धा आपण झूम करून व्हिडिओ घेतोय आणि त्यानं उड्डाण करावं असं वाटतंय, पण ते त्याची मर्जी आहे. तरी पण आपण प्रयत्न करून बघूया थोडीशी त्याची हालचाल होते का. काहीही प्रतिसाद देत नाही, ते आपल्या आवाजालाही घाबरत नाही. असं हे धीट झालेलं
होल्याचं पिल्लू आणि अतिशय जवळून आपण हा व्हिडिओ घेतोय, तर साधारणपणे एक 6-7 फूट अंतर आहे आणि तिथून हा व्हिडिओ घेतोय, तर त्याची हालचाल आपल्याला बघायला मिळते. त्यानं या ठिकाणावरून उड्डाण करावं म्हणून मी थोडासा प्रयत्न करतोय, तरीही त्याची हालचाल होत नाही. म्हणजे अतिशय धीट झालेलं आहे ते आणि घाबरत नाही. म्हणजे त्याला आपण माणसाळले असं म्हणायला हरकत नाही. तर हे होल्याचं पिल्लू आपल्या घरातला जो पाहुणा आहे तो किती दिवस या ठिकाणी मुक्काम करतोय माहीत नाही, परंतु जोपर्यंत बांधकाम पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याला या ठिकाणी थांबण्याची आपल्याकडून तरी मुभा आहे किंवा परवानगी आहे. आणि पुढं बघूया काय होतंय ते. तर त्याचा मुक्काम किती दिवस असेल कदाचित आपल्यालाही माहीत नाही, परंतु त्याच्या नैसर्गिक क्रिया ह्या हळूहळू वाढतील आणि ते इथं राहणार नाही असा माझा अंदाज आहे. आणि जर तशा पुढं काही चुकून हालचाली झाल्या तर त्याचीही नोंद मी घेत राहणार आहे.